प्रत्येक वेळी काही ना काही उत्तर देतात. हे असं किती दिवस चालणार? इनामदार सरांनी आमच्यावर जो अन्याय केलाय तो एकदम लज्जास्पद आहे. हिने आम्हाला घेऊन 12 वर्ष झाली. मग अजून आता किती दिवस घेणार आहेत? मग आम्ही अनुकंपा 12 वर्ष आमच्यावर अन्याय हा का केला? आम्हाला आजारी असलं तर आम्हाला राहण्याचा सुद्धा अधिकार नाही. 2015 ते 2017 मी वाट बघितली आणि आमच्या घरची परिस्थिती गरीब असल्या कारणानं इथं आम्ही अनुकंपात आलोय. आणि या निकालाचा अद्याप 2021 पासून आता 2026 पर्यंत काहीही निर्णय झालेला नाहीये. आणि हे फक्त पैशांचं काय आहे? लेबर ऑफिसरचं काम काय आहे? त्यांनी ती खुर्ची सोडून द्यायला पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडे अनुकंपाखालील कर्मचारी जे काम करत आहेत ते आज कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन कार्यालयामध्ये तिने आज जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी, या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नेमकं या अधिकाऱ्यांना त्यांना जाब विचारण्याचं नेमकं कारण काय आहे, यावेळेला जो त्यांनी या ठिकाणी आक्रमकता दाखवली होती याचं नेमकं कारण काय आहे. माझ्यासोबत काही अनुकंपाखालील कर्मचारी आहेत, त्यांचा प्रश्न नेमका काय आहे आपण जाणून घेऊयात. साहेब, काय सांगाल? आज तुम्ही परिवहन कार्यालयामध्ये आला होतात आणि या ठिकाणी बराच गोंधळ निर्माण झाला होता. तुम्ही आक्रमक झाल्याचं बघितलं, संताप तुमचा व्यक्त करत होतात. काय तुमची नेमकी मागणी आहे? साहेब, आम्ही अनुकंपाच्या वारसा लागून महापालिकेत जवळजवळ 12 वर्ष होत आली. 12 वर्ष आम्हाला ऑर्डर देत नाहीत, कायम करून घेत नाहीत. प्रत्येक वेळी काही ना काही उत्तर देतात. हे असं किती दिवस चालणार? निदान आम्हाला आमचा थोडा तरी विचार करायला पाहिजे. आमचं कसं चालू आहे, कशामुळे चालू आहे, आम्ही ते का लागवले, ह्यांचा काही विचार करत नाहीत. इतके 12 वर्ष झालं तर तुम्ही आमचा विचार करत नसाल तर आम्ही काय करणार? अनुकंपाखालील जे जॉईनिंग केलं जातं किंवा अनुकंपाखालील कर्मचारी नियुक्त केले जातात त्याची प्रोसेस कशी आहे थोडक्यात आम्हाला सांगा. अनुकंपा म्हणजे मयत कोणतरी झालं तर त्यांना वारस म्हणून त्यांच्या घरच्यांना घेतात. किती दिवसात? ते एक मयत झाल्यानंतर एक 6 महिन्यात त्यांना घेऊन 6 महिने परमिशन पोट देऊन परमनंट करावं लागतं. हिने आम्हाला घेऊन 12 वर्ष झाली. मग अजून आता किती दिवस घेणार आहेत? आणि आम्ही ज्यावेळी विचारायचं जाईल त्यावेळी असं पटल असं उत्तर देतच नाहीत. या संदर्भात तुम्ही या ठिकाणी काम करत असताना प्रशासन अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील, महापालिकेचे पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, यांच्याशी कधी पत्रव्यवहार किंवा त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी वगैरे केली होती का? साहेब, आम्ही आता 12 वर्ष झाली प्रत्येक आयुक्त येतील, महापौर, उपमहापौर, जे कोणी नगरसेवक, प्रत्येकाच्या आम्ही दारी घरी गेलो, प्रत्येक ऑफिसमध्ये आम्ही गेलो, पण आम्हाला समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. का दिली नाहीत? कारण त्यांना पुरेशी माहिती नव्हती. आमचे लेबर ऑफिसर संजय इनामदार साहेब हे जे आता कार्यरत आहेत, किमान एक 10 वर्ष झाली तरी त्या पदावर आहेत, त्यांनी आम्हाला 6 महिन्यात ऑर्डर देतो म्हणून सांगितलं होतं. 2015ला 188 ऑर्डर दिल्या, 13 अनुकंपाच्या ऑर्डर दिल्या. त्यावेळेला आम्ही तिथं होतो, कार्यरत होतो. त्यावेळेला आम्हाला सांगितलं तुम्हाला 6 महिन्यात ऑर्डर देतो. 6 महिने वाट बघितली, 2 वर्ष वाट बघितली आम्ही. 2015 ते 2017 मी वाट बघितली. शेवट आम्ही कोर्टमध्ये गेलो, न्यायालयात गेलो, दाद मागण्यासाठी न्यायालयात गेलो. न्यायालयानं आम्हाला हा निकाल दिला, 2021 साली निकाल दिला की बाबा यांना कायम करून घ्या, त्यांना फरकासहित रक्कम द्या आणि त्या रकमेवर 8% व्याजदर लागू करा. ही प्रोसिजर दिली. 2021ला हा निकाल मिळाला. या निकालाचा अद्याप 2021 पासून आता 2026 पर्यंत काहीही निर्णय झालेला नाही आहे. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार फक्त अनुकंपा कॅन्डिडेट्स आणि रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांवर हा जो अन्याय झालेला आहे तो फक्त एका व्यक्तीमुळं, संजय इनामदार या सरांच्यामुळं, या साहेबांच्या, या अधिकाऱ्यामुळं फक्त ह्या KMTला ही परिस्थिती आलेली आहे. किती कर्मचाऱ्यांचा असा प्रश्न जो आहे, तुमची जी आता अनुकंपाखालील कर्मचारी जे कायम सेवेत करण्यासाठी आहेत, असे किती कर्मचारी आहेत आता सध्या आमचे 13 आहेत. आम्ही 13 लोक आहे. आम्ही कोर्टमध्ये गेलेलो वगैरे, वेटिंगला अजून आहेत, भरपूर आहेत. ते काय अजून घेतले नाहीत, कुठलीच प्रोसिजर झाली नाही. पण तुम्ही 2019चा आदिवासी लोकांचा तुम्ही निकाल ग्राह्य धरताय, न्यायालयाचा निकाल ग्राह्य धरून त्यांना डायरेक्ट परमनंट ऑर्डर आणि डायरेक्ट ट्रेनिंगचा पगार तुम्ही देऊ शकताय. मग हा आम्ही KMTच्या आम्ही अनुकंपामध्ये घेऊन हा आमचा निकाल का तुम्ही मानत नाही आहे? किंवा हा तुम्ही न्यायप्रविष्ट असून तुम्ही प्रत्येक वेळी सांगता की बाबा हे तुम्ही ग्राह्य धरत का नाही आहे? आमच्यानंतर त्यांची भरती करून घेऊन त्यांना ऑर्डर दिली, तुम्ही परमनंट ऑर्डर दिली, त्यांना सगळे लाभ दिले, 7वा वेतन दिला. 7व्या वेतनमध्ये आम्हाला 1ही रुपया वाढलेला नाही आहे. मग आम्ही अनुकंपा 12 वर्ष आमच्यावर अन्याय हा का केला? हा जाणून बुजून अन्याय केला आहे त्यांनी फक्त. आणि हे फक्त पैशांसाठी झाले. आमच्याकडे पैशांची मागणी केली असली, आम्ही बाबा न्याय द्यायला नाही म्हटलं किंवा काही झालं, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही कुठले देणार आहे? आम्ही रोजंदारी आहे, आम्हाला एवढी आमच्याकडे आई आहे, आमच्याकडं आईचं सांभाळ करायला लागतो आम्हाला एवढं नाही जमत आहे. आम्ही द्यायला फक्त नाही केलं म्हणून हा 10 वर्ष झाला आमच्यावर अन्याय केला आहे. आणि ज्या लोकांना डायरेक्ट ऑर्डर दिल्या आदिवासी लोकांना, त्यांच्याकडून हे पैसे गेले, ह्यांची न्यायालयाने चौकशी व्हावी.
आणि कोणता तरी कराराचा संदर्भ काहीतरी मध्ये आला होता तुमच्या वरती चर्चेमध्ये. साहेब, संघटनेनं 2002 साली करार केला की 3:1 प्रमाणे ऑर्डर द्या तुम्ही किंवा त्यांना 1 वर्षाचा प्रोग्रेस रे, पण हा 2002 पासून आता 2026 पर्यंत एकदाही हा निकाल लागू केलेला नाही आहे, कुठल्याही कर्मचाऱ्याला लागू केलेला नाही आहे. आणि हा फक्त अनुकंपालाच लागू केला आणि तो फक्त नोटरी केलेला आहे, तो रजिस्टर नाही आहे. रजिस्टर आणि नोटरी यामध्ये काय फरक असतोय ह्याची चौकशी त्यांनी करावी. बरं. ताई, तुम्ही अनुकंपाखाली तुम्ही KMT सेवेमध्ये दाखल झालेला आहात. किती वर्षापासून आहात आणि काय आता त्याचा परिणाम तुमच्या नोकरीवर आणि तुमच्या संपूर्ण जे काय आपण आपलं घर जे चालवत असतो त्यामध्ये तुमचा काय परिणाम झाला आहे? नमस्कार, मी सीमा तवटे. मी अनुकंपात नोकरीला लागून 12 वर्ष झालीत मला. आमच्या घरची परिस्थिती गरीब असल्याकारणाने आमची परिस्थिती इतकी बिकट होत्या की घर चालवणं मुश्किल होतं आहे आमचं. एवढ्याशा पगारात आता बाकीच्यांना 40-40 रुपये पगार आहे आणि आम्हाला 10-12 रुपये सुद्धा पडत नाहीत. दिवस भरले काम झालं तर पगार पडतो आहे, नाहीतर पगार पडत नाही. मेडिकलची सुविधा कुठली नाही आम्हाला. आम्ही आजारी पडलो तर दुसऱ्या दिवशी 3ऱ्या दिवशी आमची ड्युटी बंद होत्या. आम्हाला आजारी असलं तर आम्हाला राहण्याचा सुद्धा अधिकार नाही. शारीरिक त्रास असला काय असला कोणत्याही प्रकारच्या मला सुविधा नाही किंवा सोय नाही. बरं. आणि आमच्या घरची परिस्थिती गरीब असल्याकारणानं इथं आम्ही अनुकंपात आलो आणि इनामदार सरांनी आमच्यावर जो अन्याय केला आहे तो एकदम लज्जास्पद आहे. आज तुम्ही परिवहन कार्यालयामध्ये आला होतात आणि अधिकाऱ्यांना तिथल्या जे इनामदार आहेत त्यांना तुम्ही धारेवर धरले होतं. आत्ता यापुढं तुमचा आंदोलनाचा टप्पा किंवा तुम्ही काय इशारा देत आहे? आता आम्ही आमचे परिवहनचे सभापती यांना भेटणार. त्यांनी सांगितले तसे त्याच्याबद्दल वरच्या अधिकाऱ्यांना पण भेटणार. त्यांच्याकडून सल्ला घेणार की आम्हाला आमच्या म्हणजे अनुकंपाबद्दल त्यांच्याकडून काय माहिती मिळते, सकारात्मक माहिती मिळते का नाही हे बघणार. अन्यथा मग आम्ही आंदोलन हे करणार. बरं. काय वाटतं आज तुम्ही ज्या आक्रमकतेनं तुमच्या मागण्या मांडलेल्या होत्या किंवा अधिकाऱ्यांना जे काही प्रश्न विचारले होते समाधानकारक उत्तर मिळाले की पुढचा तुमचा टप्पा काय असेल? नाही साहेब, आम्हाला समाधानकारक उत्तरं दिलेलं नाही. संजय इनामदार लेबर ऑफिसर आहेत, त्यांनी आम्हाला डायरेक्ट स्वतः त्यांनी समाधानकारक उत्तर कधीच दिलं नाही, आता पण नाही दिलं. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा. मग आम्ही जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर विचारायचं तर ह्यांचं काम काय आहे, लेबर ऑफिसरचं काम काय आहे, त्यांनी ती खुर्ची सोडून द्यायला पाहिजे. त्यांचं काही काम नाही तर खात्यावर बोजा का? खात्यावर बोजा नको. आम्ही डायरेक्ट आयुक्तांशी बोलू शकतोय, आम्ही जाऊ शकतो. आमच्या मागणीसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतोय, न्यायालयात जाऊ शकतोय किंवा कुठेही जाऊ शकतोय. लेबर ऑफिसरांची आम्हाला गरज नाही आहे. मग लेबर ऑफिसरच सांगतात वरिष्ठांना भेटा, मग ह्यांचं काय काम आहे? आम्ही जाणार कोणाकडे? लेबर ऑफिसरलाच विचारणार ना. आमचे बाबा सगळं सर्व तेच आहे, तर आम्ही त्यांना विचारणार. तेच सांगतात तुम्ही तिकडे जावा, तर आम्ही नाही, मग ते आम्हाला नको आहेत. ते लेबर ऑफिसर नसलेले बरे. मग तर एकूणच आपण पाहिलात की गेल्या कित्येक वर्षांपासून अनुकंपाखालील या कर्मचाऱ्यांचा लढा जो आहे तो कायम सेवेत करण्यासाठी सुरू आहे. आजपर्यंत त्यांना ज्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाही आहे. आणि ज्याप्रमाणे या सर्व कर्मचाऱ्यांनी आरोप केलेला आहे की या सर्व जे काही आमच्या घडामोडी घडत आहेत किंवा आमचं जे कायम सेवेत करण्याचं जी काय प्रक्रिया आहे ती फक्त आणि फक्त जे कामगार अधिकारी आहेत त्यांच्यामुळं थांबलेले आहे. आणि आता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून आमच्या मागण्या सांगणार आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या कर्मचाऱ्यांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.